जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश ठाण्यामध्ये संपन्न झाला। या प्रवेशाप्रसंगी कार्यक्रमास उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार नरेश म्हस्के, शिवसेना सचिव संजय मोरे, सचिव राम रेपाळे, माजी आमदार रवींद्र फाटक, जिजाऊ संघटना ठाणे, पालघर जिल्ह्यासह कोकणात आरोग्य शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून पोचली आहे। संघटनेचे सर्वेसर्वा निलेश सांबरे हेही कोकणामध्ये वेगळा चेहरा म्हणून परिचित आहेत। सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करत असले तरी निलेश सांबरे यांचे राजकीय वर्तुळामध्ये चांगलं वजन आहे। शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अशा पक्षात त्यांची उडबस आहे। त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षाही लपून राहिलेल्या नाहीत। त्यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते, मात्र उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती। मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे मानले जाणारे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा पराभव झाला होता। त्या पक्षांतर्गत विरोधासह जिजाऊ संघटनेचाही मोठा वाटा असल्याची चर्चा होती। सांबरे यांच्या रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी नुकतेच एकनाथ शिंदे रत्नागिरीत पोहोचले होते। असं असताना जिजाऊ संघटनेचे सर्वेसर्वा निलेश सांबरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची घोषणा देखील केली होती। ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील कियारा बँक्वेट हॉल येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सांबरे यांनी प्रवेश केला। यावेळी ठाणे, पालघर जिल्ह्यातील असंख्य पदाधिकारी, लोकप्रतिनिधी देखील येथे उपस्थित होते। त्यांनीही शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला, तर शिवसेना उपनेते व ओबीसी समन्वयक ही 2 पदं निलेश सांबरे यांना एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहेत। सामर्थ्यशाली पर्याय खऱ्या अर्थानं आपल्याकडे उपस्थित राहणार नाही। मी निश्चितपणानं पुनश्च एकदा या कार्यक्रमाच्या निमित्तानं, या पक्षप्रवेश सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या आपल्या सगळ्यांचेच निलेश सांबरे हे जिजाऊ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष। एक कार्यकर्ता कसा असावा, एक आदर्श कार्यकर्ता, एक आदर्श समाजसेवक कसा असावा त्याचं ज्वलंत उदाहरण निलेश सांबरे यांचं होतं। मी निलेश सांबरे यांचं शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो। त्यांनी आज जाहीर प्रवेश केला आणि त्यांच्या सोबत किती आज संदेश दोन्ही आले, गणेश रथपूत, निलेश पाटील, महेंद्र पाटील, हेमलता चक्रवर्ती, हरीश पस्ते, अमर गोडसे, सगळे सरपंच, नगरसेवक, राजा पाटील, दिनेश दलपे, प्रमोद पाटील, प्रवीण मुकणे, संकेत माळगावी, 26 नगरसेवक आहेत, 83 सरपंच आहेत, 9 जिल्हा परिषद सदस्य आहेत, 12 पंचायत समिती सदस्य आहेत, त्याचबरोबर नगराध्यक्ष विक्रमगड आणि जवाहरचे सभा नगर परिषद सभापती, जवाहर अर्बन बँकेचे संचालक, सगळे भरपूर लोक आहेत। मी सगळ्यांची नावं घेत नाही, म्हणजे या सगळ्यांचं शिवसेनेमध्ये मी मनापासून स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। गेले अनेक वर्ष निलेश नावाचा कार्यकर्ता या ग्रामीण भागात काम करताना आपण पाहिलं। मी त्याला अनेक वेळा म्हणालो, निलेश आता काय बंद करा ना, आता डायरेक्ट आपण काम करूया। जिजाऊ म्हणजे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, तुम्ही जिजाऊ संघटनेचे संस्थापक आणि आपले शेवटी किती आपण लांब लांब राहायचं, परंतु आम्ही जरी त्यांनी प्रवेश केला नसला तरी सुद्धा प्रत्येक वेळेला निलेश सांबरे आणि एकनाथ शिंदे या दोघांनी एकमेकाला पूरक भूमिका घेतली। आणि जेव्हा जेव्हा मगाशी निलेश सांबरे म्हणाले की अनेक लोक मला येऊन अनेक गोष्टी सांगायचे, परंतु मी जेव्हा मंत्री होतो, मी जेव्हा मुख्यमंत्री होतो, त्याही वेळेस जेव्हा जेव्हा संकट आली त्यावेळेस निलेश सांबरे यांच्या मागे हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे। कारण शेवटी कुठलंही सत्तेचं पद नसताना की निलेश सांबरे यांनी अनेक लोकांना निवडून आणले। पक्षाची ताकद जेव्हा असते तेव्हा तर आपण निवडणुका लढवतो, जिंकतो, परंतु
कुठल्याही पक्षाची ताकद, सत्तेची ताकद नसताना निलेश सांबरे यांनी अनेक नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच अनेक लोकांना निवडून आणले. आणि मी आता त्यांनी किती कामं केली आपल्याला माहिती आहे. पुस्तक कुठे आहे? यामध्ये वैद्यकीय सेवा आहे, शिक्षण सेवा आहे, करिअर सेवा आहे, कृषी सुविधा आहे, कौशल्य विकास आहे, महिला सक्षमीकरण आहे. ही सगळी कामं केली. आणि खऱ्या अर्थाने मी परवा कोकणामध्ये गेलो, तिकडे त्यांच्या वडिलांच्या नावाने हॉस्पिटल केलं, कॅशलेस हॉस्पिटल. वाढदिवस असला की लोक केक कापतात, परंतु वडिलांचा वाढदिवस निलेश सांबरे यांनी एक कॅशलेस हॉस्पिटल उभं करून साजरा केला. एक संघटना म्हणून गेले 17 वर्ष काम करत असताना एका व्यवसायावरती सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्याचं काम सुरू होतं, महिला सक्षमीकरणाचं सुरू होतं. आज एका राजकीय पक्षाबरोबर जात असताना शिवसेनेची बी ध्येयोन्नती देत का नडलेल्या आरोग्याची मदत करायची, शिक्षणाची मदत करायची, पोलीस स्टेशनची मदत करायची. आज शासन म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय पक्षाचे प्रमुख आहेत. आम्हाला नक्कीच खात्री आहे का जे अपेक्षित आम्हाला काम पाहिजे त्या कामाला आणखीन गती येईल या बहुत विश्वास आहे. 100% बळकटेल. जे आता एका मर्यादा होती ती मर्यादा आता अमर्यादप्रमाणे शासनाने बरोबर असल्याने काम होईल. योगायोगाने आरोग्य आणि शिक्षण खाते शिवसेनेकडे आहे आणि शासनाकडूनही मोठ्या प्रमाणात मदत होईल. सध्या तरी आमचं टार्गेट आहे 5 वर्ष कोकणला घर घर शिवसेना पोहोचवायची, जिजाऊ पोहोचवायची, ती पोहोचवली जाईल.